नमस्कार. तर आज आपल्या सेंटरमध्ये एक असे काका आहेत की त्यांना त्यांच्या त्रासांवर खूप छान असा फरक मिळालेला आहे. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. सगळ्यात पहिले तर आपण त्यांचं नाव विचारूयात. काका तुमचं नाव सांगा. संपत जातो. अच्छा. तर आपले हे जाधव काका आहेत. तर काका तुम्ही किती दिवसांपासून आपल्या थेरपी सेंटरमध्ये येत आहे? मी जवळजवळ 8 महिने होत आहे आता. जवळजवळ त्यांना आपल्या सेंटरमध्ये येऊन 8 महिने झालेले आहेत. तर आपल्या सेंटरमध्ये येण्याच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होते? मला सांधेवाताचा त्रास होता, प्रत्येक सांधा दुखत होता किंवा हाताचा थरकाप होत होता, ग्लास उचलता येत नव्हता, जेवताना घास घेता येत नव्हता आणि पाठीचा मणका दुखायचा. चालताना माझ्या दोन्ही खुबे हे दुखत होते आणि मला चालताना काही अंतर चालत जर गेलो की मला थांबायला लागायचं किंवा कुठेतरी बसून 5-10 मिनिटं विश्रांती घ्यायला लागेल, नंतर पुढचा प्रवास. हा. तर आपल्या जाधव काकांना इथे थेरपी सेंटरमध्ये येण्याच्या आधी सगळ्यात पहिले तर त्यांना संधिवाताचा त्रास होता. तर संधिवातामुळे त्यांचे सगळे सांधे जे आहेत ते खूप प्रचंड प्रमाणात दुखत होते. त्याच्यानंतर त्यांच्या जे खोबे असतात तर ते खोब्यांचा एवढा जास्त त्रास होता की त्याच्यामुळे त्यांना चालताना थांबत थांबत यावं लागायचं किंवा एखाद्या ठिकाणी बसावं लागायचं. तसंच काकांना हातांचा थरकाप होण्याचा सुद्धा त्रास आहे. हाताचा थरकाप त्यांचं होत होता. त्या हातांच्या थरकापामुळे त्यांना जे रोजचे आपले कामं आहेत की जेवणे, ग्लास पकडणे, त्या हाताच्या थरकापामुळे त्यांना ते रोजची कामं सुद्धा करता येत नव्हते. तसंच काकांना शुगरचा सुद्धा त्रास आहे. ठीक आहे. तर एवढे सगळे काकांना त्रास आहेत. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांच्या या सगळ्या त्रासांवर त्यांना कसं कसं फरक मिळालेला आहे. तर काका तुम्हाला या सगळे जे त्रास आहेत, सगळ्यात पहिले तर तुमच्या हातांचा थरकाप त्याचा आता कसा तुम्हाला फरक मिळालेला आहे? इथं स्पंज पॅड याची ट्रीटमेंट काही घेतली, बेड घेतले आणि मॅट, मॉम मॅट आहे ती घेतली. अच्छा, मॉम मॅट आणि पल्स पॅड. पल्स पॅड. तुमचं जे हाताचा थरकाप आहे ते किती टक्क्यांनी साधारणतः कमी झालं असणार? जवळजवळ 50%. अच्छा. कारण माझा हा जो मला जेवता येत नव्हतं, जेवायला मला घास उचलता येत नव्हता, कुठली वस्तू कोणाच्या हातातून घ्यायची तर ती घेता येत नव्हती, लिहिता येत नव्हते. तर मी आता त्यामुळे बँका किंवा इतर काही ठिकाणी जर सही करायचा प्रसंग आला तर मी अंगठा देतो. आजही अंगठा देतो. लिहिता येतं आता थोडंसं, परंतु ते वाकडं तिकडं अक्षर येतं, बरोबर येत नाहीये, म्हणून मी अंगठा देतो. इतका मला तो त्रास होता, परंतु आता थोडा म्हणजे बराचसा 15% फायदा झाला. आता लिहिता येतं, मी पूर्ण वाक्य लिहू शकतो. तर त्यांचा हाताचा थरकापाचा जो त्रास आहे तर त्यांना इवन बँकेमध्ये सुद्धा सही वगैरे करावी लागते. तर बँकेची कामं सुद्धा त्यांना जमत नव्हते. ते अंगठा द्यायचे सही न करता. आता काकांना लिहिता सुद्धा यायला लागलं. एवढा छान असं त्यांना हातांचा जो थरकाप आहे त्याच्यावर एवढा छान असा रिझल्ट मिळालेला आहे. तर हातांचा थरकाप हा प्रॉब्लेम तुम्हाला कसा झाला, म्हणजे कशा प्रकारे? असं काही सांगता येत नाही कसा झाला, काय झालं. हळूहळू हळूहळू होत वाढत गेला तो आणि ते माहिती पण पडलं नाही की आपला हाताचा थरकाप होतोय आणि हा वाढत चालला. तुम्ही डॉक्टरांकडे गेले? हो, डॉक्टरांकडे गेलं. डॉक्टरने काही मेंदूचे डॉक्टर आहेत स्पेशल, त्यांच्याकडे जायला सांगितलं वगैरे. आणि नंतर मग त्यांनी एक निष्कर्ष काढला, आमची हिस्ट्री विचारली, फॅमिली हिस्ट्री विचारली. तर मग मी सांगितलं माझ्या वडिलांना होतं, आजोबांना होतं, माझ्या आईच्या वडिलांना पण त्रास होता, माझ्या 2 भाऊ आहे त्यांना पण तो त्रास आहे. तो म्हणजे काही वयानंतर झाला तो, म्हणजे एक वंश परंपरेनुसार असं ते डॉक्टरने निष्कर्ष काढला त्याच्यात. तर त्यांनी जे दिले होतं गोळ्या वगैरे काही दिल्या, पण मी काही जास्त दिवस मग घेतला नाही. कारण मला माहिती पण होतं, वडिलांनी भरपूर विलास केले, आयुर्वेदिक केलाय, अनेक विलास केले, काही थांबलं नाही. तर हे सुद्धा आपण एवढा खर्च करून या गोळ्या खाऊन होणार नाही. मी ते ट्रीटमेंट बंद केले. योगायोगाने मला इथे या चिंचवडमध्ये आल्यानंतर
मोरया गणपतीजवळ एक बॅनर मला इथे मॉम सेंटरचा दिसला आणि तो वाचला. त्यानंतर मी इथे चौकशीला आलो आणि इथे मी बरं. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून मी इथे. तर काकांचा जो हाताचा थरकाप होण्याचा त्रास आहे तो खरं तर वंश परंपरेनुसार असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांना डॉक्टरांनी खूप म्हणजे मेंदूचे डॉक्टर इकडे डॉक्टर तिकडे डॉक्टर असं खूप त्यांना सांगण्यात आलं. तर काकांच्या घरात त्यांच्या वडिलांना सुद्धा हा त्रास होता, त्यांच्या आजोबांना, परत आईच्या वडिलांना सुद्धा हा त्रास होता. आता त्यांचे जे 2 भाऊ आहेत त्यांना सुद्धा हा त्रास आहे. त्यांनी थोडे दिवस त्यांनी औषधोपचार केले, पण त्यांना माहिती होतं त्यांच्या वडिलांनी पण याच्यावर खूप औषधोपचार केले होते, पण त्याच्याने रिझल्ट काही त्यांना मिळालेला नव्हता. मग त्याच्यावर एवढा आपण खर्च करून फायदा नाही, त्याच्यामुळे त्यांनी ते उपचार सोडून दिले. त्याच्यानंतर आपल्या इथे जे मोरया गोसाईचं मंदिर आहे तिथे आपला कॅम्प होता. तिथे काकांना आपल्या थेरपीबद्दल समजलं. त्याच्यानंतर ते आपल्या थेरपीला आले. ठीक आहे, तर ते आपल्या थेरपीला आल्यानंतर त्यांचं जे हाताचा थरकाप होण्याचा त्रास आहे तो त्रास आहे तो पूर्णपणे म्हणजे जवळजवळ बराच झालेला आहे. ठीक आहे, आता म्हणजे काकांचे जे दोन्ही भाऊ आहेत तर ते आता सध्या इथे राहत नाहीत पुण्याजवळ, त्यांना थेरपी सेंटर जवळ नाहीये. त्याच्यामुळे ते त्यांचा हाताचा थरकाप अजूनही तसाच आहे, पण काकांचा जो हाताचा त्रास आहे तो पूर्णपणे बरा झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काका तुम्हाला इथे येण्याच्या आधी किती गोळ्या चालू होत्या? नाही, माझ्या ह्या आजारावर गोळ्या नव्हत्या नाही, पण माझ्या शुगरसाठी आणि सांधेदुखीसाठी काही टोटल 6 गोळ्या होत्या. सकाळीच 3, रात्री 3 अशा होत्या. तर त्या आता 2 गोळ्या बंद झालेल्या आहेत. तर काकांना आपल्या थेरपी सेंटरमध्ये जेव्हा स्टार्टिंगला आलेले तेव्हा त्यांना मी विचारलेलं, तर त्यांच्या सकाळी 3 आणि संध्याकाळी 3 म्हणजे संधिवात, शुगर ह्यांच्यावर त्यांना 6 गोळ्या चालू होत्या. त्याच्यातल्या आता 2 गोळ्या त्यांच्या बंद झालेल्या आहेत. त्यांची शुगर सुद्धा आता नॉर्मल असते. तेवढं छान आपला रिझल्ट आपल्या जाधव काकांना मिळालेला आहे. तर आपण त्यांना विचारूयात की त्यांना आपल्या थेरपीबद्दल काय बोलायचं. आपल्या थेरपीबद्दल काय सांगाल? तुम्हाला एवढं छान रिझल्ट मिळालेला आहे, इथे थेरपी सेंटरमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतं? थेरपी सेंटरमध्ये म्हणजे आता सांगायचं म्हटल्यानंतर मला हा जो फायदा झाला तो इतरांना पण होईल, तर इतरांनी ती काळजी घ्यायला पाहिजे, रेग्युलर यायला पाहिजे आणि आहे ती थेरपी कंटिन्यू ठेवायला पाहिजे. कारण मी आज बघतो अनेक पेशंट आज जवळजवळ 50% जास्त फरक पडलेला आहे अनेक पेशंटला. हे इतर पेशंटबद्दल सुद्धा मी ऑब्झर्व केलेलं आहे. माझ्याबद्दल तर झालंच आहे. माझा पाठीचा मणका कंप्लीट दुखायचा बंद झाला आहे, कंप्लीट बंद झाला. आज 3 महिन्यापासून माझा पाठीचा मणका दुखत नाही. हो, तर काकांच्या पाठीच्या मणक्याला सुद्धा खूप छान रिझल्ट पडला. 3 महिने झाले काकांचा पाठीचा मणका दुखणं पूर्णपणे बंद झालेलं आहे. काका म्हणतात की मी इथे स्वतःचा रिझल्ट तर बघितलेला आहे, पण इथे येणाऱ्या जे त्यांच्यासोबत येतात त्यांच्यासोबत जे काही लोक येतात त्यांचं सुद्धा दुखणं त्यांनी पूर्णपणे बरं होताना बघितलंय. आणि काका असं सुद्धा म्हणतात की ज्यांचं अजून झालेलं आहे, जे अजून नवीन आहे त्यांचं सुद्धा दुखणं पूर्णपणे बंद